श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी असे खूप मावळे जमवले जे या स्वराज्यासाठी, मातीसाठी रक्तसुद्धा सांडायला तयार होते. असाच एक मावळा म्हणजे जयबा. याच तरुण मावळ्याने याच गडाच्या उभारणीसाठी स्वतःचे शिर स्वतःच्याच हाताने कापून घेतले होते. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव जयगड म्हणून ठेवले. शास्त्री नदी आणि समुद्राचा ज्या ठिकाणी संगम होतो त्याच ठिकाणी असे एक शिवमंदिर आहे ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ अजगरकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या गावातील श्री कराटेश्वर मंदिरामध्ये. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो तवसाळ गावामध्ये. तवसाळ गावातून आपल्याला जायचं होतं जयगडला. तवसाळ आणि जयगडच्या मध्ये असणारी खाडी म्हणजे जयगडची खाडी. तिला शास्त्री नदी म्हणून ओळखले जाते. आम्ही तवसाळ या गावापासून 5च मिनिटात फेरी बोटवर पोहोचलो, जी फेरी बोट आपल्याला सरळ जयगडच्या दिशेने नेणार होती. फेरी बोट सुटण्यासाठी आणखीन थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत हा मच्छीवाला मच्छी पकडण्याचा प्रयत्न करत होता. ते बघितलं आणि वरच्या दिशेने गेलो. बघता बघता 5च मिनिटात फेरी बोट सुटली, जी सरळ आपल्याला जयगडच्या दिशेने घेऊन जात होती. फेरी बोटीतून आपल्याला शास्त्री नदीचा सुंदर असा काठ दिसतो आणि बघता बघता समुद्र सुद्धा आपल्याला नजरेस पडतो. तवसाळ आणि जयगड मधला अंतर हे 3 किलोमीटरचं आहे. तवसाळपासून आपण 10 मिनिटातच जयगडला पोहोचलो. कराटेश्वर मंदिरात जाण्यासाठी खूप मार्ग आहेत. रत्नागिरीपासून कराटेश्वर मंदिर हे फक्त 40 किलोमीटर आहे आणि जयगड बाजारपेठेपासून हे मंदिर फक्त 6 किलोमीटर आहे. मंदिरात जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कंपनीच्या गेटच्या बाजूला असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचावं लागेल. तिथून हे मंदिर अवघ्या काही अंतरावर आहे. याच सरळ रस्त्याला लाईट हाऊसकडे जाणारा सुद्धा रस्ता आहे. आता मी पोहोचलो होतो मंदिर परिसराजवळ असलेल्या पार्किंगमध्ये. आज माझ्यासोबत होता माझा मित्र स्वरूप. मंदिर परिसरामध्ये प्रथम नजरेस पडतो तो मंदिराचा प्रवेशद्वार. हे मंदिर समुद्राच्या कड्यावर असल्याकारणाने या मंदिराला कराटेश्वर म्हणून असे संबोधले जाते. तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी काही शिड्या उतरून खाली जावं लागतं. शिड्या उतरून खाली आलात की प्रथम नजरेस पडते ते एक सुंदर असं गणपती मंदिर. या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची नवी मूर्ती आणि जुन्या मूर्त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मुख्य मंदिराच्या दिशेने निघालो. मुख्य मंदिर जणू काही कोकणातील पारंपरिक कौलारू घराप्रमाणे दिसत होतं. मंदिरामध्ये प्रवेश करताच विलक्षण असा गारठा जाणवला. समोरच होते नंदी महाराज. मंदिरातील आतील बांधकाम पूर्णपणे लाकडी स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळेल. या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे. तो जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही पुजारी काकांकडून केला आणि या मंदिराबद्दल विलक्षण अशी माहिती समोर आली. ठीक आहे. याच्यावरती इथे स्वयंभू प्रगट झालेल्या स्वतः. त्याच्यावरती आता थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे इथे खारवी मच्छी मारायला यायचे. त्यांच्या जाळ्यामध्ये तोच सापडायचा. त्यांना मासे काय भेटायचेच नाही. कंटाळून त्याने इथे जंगल कडा होता मोठा. ते कोणी माणूस वगैरे काय उतरायचं नाही, गुरं कोणी उतरायचीच नाही अजिबात. तर त्याने कंटाळून तो इथे वरती फेकून टाकला. तो पण किती लांबून आलेला आहे तो, जो आहे त्याच जागेवर आहे, तो किती लांबून आलेला आहे तो. आणि ते फेकल्यानंतर ते दोघे मामाभाची होते. ते दोघे तिथे बुडाले. खारवी समाजाचे ते दोघे तिथे बुडाले. त्यांच्या आता पाणी सुकलं आहे. तिथे तुम्हाला उदाहरणार्थ 2 शिला दिसतील बघा, असे मोठे असे दगडे. ते मावळा व्हायचे म्हणून ओळखला. तो तिथेच बुडाले ते. आणि हा जेव्हा फेकला नाही तेव्हा जोग म्हणून ब्राह्मणांची गुरं इकडे, त्यांचा गुराखी जांगले होता, तो इथे चरवायला आणायचा. आणि त्यातली एक गाय त्याला शिंगा येते, ती खाली कड्यामधून रस्ता काढून ते खाली उतरायची आणि त्याच्यावर दुधाची धार सोडायची. घरी मालकाला काही दूध द्यायची नाही. मालकाला संशय असा आला की तो गुराखी आहे, तो गाईचं दूध काढून पितो की काय, गाय घरी दूध का नाही देत. म्हणून त्याने त्याचा शोध लावायचा विचार केला. त्याचा पाठलाग केला. त्या गुरांच्या पाठून तो जांगल्याच्या पाठून थोड्या वेळानं तो आला आणि लपून बसला. आणि त्याने तो प्रकार बघितला.
गाय खाली उतरायला रस्ता नाही, एवढा जंगलकडा होता इथे. त्याच्यातून ती रस्ता काढून काढून ते खाली उतरायची, त्याच्यावर झाड सोडायची. त्या गायीच्या पाठण्यात तो आला, जशी गाय आहे तसा तसा तो उतरत आला आणि त्याने हा प्रकार बघितला. त्याच्यावरती दूध सोडते आणि घरी जाऊन दूध देत नाही. त्याच्यामुळे हा त्याचा नंतर शोध लागला. ती गाय मेल्यानंतर ते गायीचा शिंग घेऊन त्या शिंगातून आता ते हे अभिषेकाला चांदीचे सोन्याचे असे पात्र येतात. त्यावेळी पात्र नव्हते, गायीच्या शिंगातून अभिषेक व्हायचा. कड्यातला म्हणून कराटेश्वर. या शिव मंदिराबद्दल पुजारी काकांकडून आश्चर्यचकित करणारी अशी माहिती आम्हाला सांगण्यात आली आणि मंदिराच्या गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेतलं. ज्या गायीच्या शिंगाने शिवलिंगाचा अभिषेक घालण्यासाठी वापरलं जात होतं, त्या गायीचं शिंग अजूनही या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे मंदिर 800 वर्ष जुनं असून या मंदिराला मुख्य 6 खांब आहेत. लाकडी स्वरूपाचं बांधकाम आणि कौलारू छप्पर असल्यामुळे हे जणू कोकणातील एक सुंदर घराप्रमाणे दिसतं. महादेवाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर निघालो. मंदिराच्या बाहेर पडताच समोर येतं ते एक जुनी इमारत. त्याच्याच बाजूला 2 दीपस्तंभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मंदिर परिसरामध्ये माझ्याशिवाय कोणीच नव्हतं, म्हणून मी समुद्राच्या बरोबर बाजूला असणाऱ्या गोमुखाकडे निघालो. जे गोमुख अगदी समुद्राच्या काठावरच होतं, ज्या गोमुखातून वर्षाचे 12 महिने गोडं पाणी वाहत असतं. समुद्राच्या अगदी काठावर असलं तरी या गोमुखातून पिण्यासाठी पाणी वापरलं जात होतं. हा सुद्धा एक निसर्गाचा चमत्कारच मानावा लागेल. अशी कोकणात खूप मंदिरं आहेत जी अपरिचयाची आहेत. अशा मंदिरांना एकदा नक्की भेट द्या आणि आजचं मंदिर कसं वाटलं ते नक्की कमेंटद्वारे कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंकर महाराज, हर हर महादेव. धन्यवाद.